ती तमाम पालकांसाठी आपल्या मुलानं शिकावं, मोठं व्हावं हे प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं। पालक मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकून मोकळे होतात। त्यांना चांगल्या शाळेमध्ये टाकलं, चांगले क्लासेस लावले की काम झालं। पण आपली मुलं शाळेत काय करतात, त्यांना कुठली वाईट संगत तर नाहीये ना याचा ते विचारच करत नाहीत। मुलांशी संवाद साधला जात नाही आणि त्यामुळे आपल्या मुलांच्या स्वभावामध्ये वाढणारी चिडचिड, वाढता राग या सगळ्याकडे दुर्लक्ष होतं आणि यातूनच गुन्हेगारी वाढते। नाशिकमध्ये असाच रागावर नियंत्रण न मिळवू शकलेल्या 10वीच्या विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून मित्राची हत्या केली आहे। नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमध्ये। बाकावरून वाद, मित्राचा घात। घटना आहे नाशिकच्या सातपूर परिसरात। 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेत वाद झाला। या वादाचं कारण होतं बसण्याचा बाक। या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं, ज्यातून एकाचा मृत्यू झाला। बाकावर बसण्यावरून काही विद्यार्थ्यांनी लाथाबुक्क्यांनी मित्राला मारहाण केली, ज्यात दुर्दैवानं या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। आणि त्याच वर्गातल्या इतर 2 विधी संघर्षित बालकांचे वादविवाद झाला, तर भांडणं झाले। त्याच्यामध्ये तो मय झाला। त्यानुसार सातपूर पोलीस स्टेशन येथे काल रोजी आम्ही गुन्हा रजिस्टर नंबर 233/2025 103(1) तसेच BNSचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। त्यामध्ये 2 विधी संघर्षित बालकांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांना ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डसमोर आम्ही आज रोजी हजर करत आहोत। गुन्ह्याचा तपास API बडांगे हे करत आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे। शाळेतून सुरू झालेला हा वाद खासगी क्लासपर्यंत येऊन पोहोचला। या वादाकडे ना पालकांनी लक्ष दिलं, ना संबंधित शिक्षकांनी आणि ना खासगी क्लासेस मधल्या शिक्षकांनी। नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याचा जो आहे तो हाणामारीमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। मी सध्या त्याच खासगी क्लासेसच्या परिसरामध्ये आहेत। आपण जर बघितलं तर याच क्लासमध्ये हे सगळे विद्यार्थी शिकत होते। त्यांचा जो आहे तो वाद एका बेंचवर बसण्यावरून झाला होता आणि बेंचवरचा जो वाद आहे तो अगदी टोकापर्यंत गेला आणि त्यानंतर त्यामध्ये त्यांच्यामध्ये 2 दिवसांपासून त्या ठिकाणी वाद देखील सुरू होते। मात्र या ठिकाणी जो 16 वर्षीय शाळकरी विद्यार्थी होता त्याला 4 ते 5 जणांनी, त्याच्याच मित्रांनी त्या ठिकाणी त्याला लाथ्याबुक्क्यांनी गंभीर दुखापत केली, मारहाण केली आणि त्यामध्ये त्याची त्या ठिकाणी हत्या करण्यात आलेली आहे। या घटनेनंतर सातपूर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। या संदर्भात सातपूर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। एका क्षुल्लक वादामुळे आई वडिलांना आपल्या मुलाला गमवावं लागलं। एक किरकोळ वाद होता बेंचेस पुढे मागे करण्यावरनं। त्या वादावरनं गुरुवारी त्यांचा तो वाद झाला। शुक्रवारी त्या मुलांनी माझ्या भावाला शिवीगाळ केली। त्यानंतर शनिवारी रात्री सायंकाळी 6:50च्या दरम्यान त्या मुलांनी त्याला जबर मारहाण केली। मारहाण करता तिथं शिक्षकांनी त्याला लोकल हॉस्पिटलमध्ये नेलं, तर तिथून त्यांना सिव्हिलला जाण्यास सांगितलं, तर सिव्हिल डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यावेळेस माझी मागणी एवढीच आहे की ना त्या मुलांना ना जेवढी कडक शिक्षा करता येईल ना तेवढी शिक्षा करण्यात यायला पाहिजे। अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्येही घडली होती। क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून 8वीतल्या विद्यार्थ्यानं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या केली होती। आजकालच्या मुलांमध्ये वाढत चाललेला इगो प्रॉब्लेम सोबतच रागावर नसलेलं नियंत्रण या गोष्टी गुन्हेगारीचं मुख्य कारण ठरत आहेत। मुलांच्या स्वभावातील दोष ओळखणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं पालकांनी त्यांच्याशी संवाद साधणं जास्त गरजेचं आहे। शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।